पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टातील प्रयत्न लागतात. या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. नमस्कार, मी मधुरा हेमंत मांजे आज आपणांसमोर उभे राहून गुरु महात्म्य कथन करणार आहे. आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. गुरु या शब्दातच सर्व सामावले आहे. आपल्याला योग्य गुरु मिळाल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आई वडील पंख देतात, त्या पंखांनी भरारी मारण्याचे बळ गुरुच देऊ शकतात. संत कबीरांनी गुरूंचे महत्त्व अतिशय सुंदर शब्दात सांगितले आहे. गुरु गोविंद दियो खडे, काके लागू पाये, बलहारी गुरु आपले, गोविंद दियो बताये. याचा अर्थ असा की जर आपल्या समोर गुरु आणि देव उभे असतील तर आपण सर्वप्रथम गुरूंना वंदन करूया, कारण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हे गुरुच दाखवू शकतात. एकदा एका राजाला एक प्रश्न पडला की जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती. त्यांनी आपल्या मंत्र्यांना उत्तर शोधण्यासाठी सांगितले. कुणी म्हणाले सोने, कुणी म्हणाले हिरा, तर कुणी म्हणाले सत्ता. पण राजांच्या गुरूंनी शांतपणे उत्तर दिले की महाराज, जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे योग्य दिशा दाखवणारा गुरु. राजाला आश्चर्य वाटले. गुरूंनी त्यांना एका जंगलात नेले. तेथे दोन प्रवासी अडकले होते. एकाकडे होता मौल्यवान खजिना तर दुसऱ्याकडे काहीच नव्हते. पण थोड्या वेळाने त्याला एक योग्य दिशा दाखवणारा गुरु मिळाला. थोड्या वेळाने ज्याच्याकडे काहीच नव्हते तो सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचला व ज्याच्याकडे मौल्यवान खजिना होता तो जंगलात तिथेच भटकत राहिला. म्हणूनच मला असे बोलावेसे वाटते की गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सहारा, जीवनाला योग्य दिशा दाखवणारा दीप. गुरुमुळेच तेव्हा तो यशाचा खरा ज्ञानदीप. या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी आपण आपल्या गुरुजनांप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करूया व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.